पुण्याच्या वानवडीत BGF ज्वेलर्सवर दरोडा पडला। यावेळी 7 चोरटे मोटारसायकलवरून तोंडाला मास्क लावून आले होते। या चोरट्यांनी 300 ते 400 ग्रॅम सोनं लंपास केले। अजून या चोरट्यांचा शोध सुरू आहे। धाराशिव जिल्ह्यातील मुरुमच्या बेळम रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचून 29 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला। पान मसालाने गुटखा वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर धाड टाकून ही कारवाई करण्यात आली। उमरगा पोलिसांनी गेल्या 3 दिवसात ही दुसरी मोठी कारवाई केली आहे। इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळ रेल्वेच्या डब्याखालून धूर निघत असल्याने प्रवाशांची एकच तारांबळ उडाली। मुंबईकडे जाणाऱ्या गोदान एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली। बोगीखालील लायनर ओव्हरहीट झाल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळते। गाडीच्या बोगीचं लायनर दुरुस्त करून गाडी मुंबईच्या दिशेने पुन्हा रवाना झाली। वाशिमच्या रिसोडमध्ये एका पोकलेन मशीनला अचानक आग लागली। चालकाने रस्त्याकडेला मशीन उभं केलं असता मशीनमधून धूर येऊ लागला। चालकाने अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर ही आग विझवण्यात आली। या आगीत मशीनचं नुकसान झालंय। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। लातूर जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। जिल्ह्यातील बहुतांश नद्या नाले कोरडे ठाक पडले आहेत, त्यामुळे या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे। साताऱ्याच्या माणखटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी आंधळी उपसा सिंचन योजनेची पाहणी केली। उपसा सिंचन योजनेची अपूर्ण कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी आमदार गोरेंनी दिल्या। त्यांच्यासोबत कृष्णा सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते। नांदेड शहराचा भाग बनलेल्या पावडेवाडी भागात गेल्या 25 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे, त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे। बिघाड झालेला पंपगृह दुरुस्त होऊन देखील पावडेवाडीचा पाणी पुरवठा शक्य होत नसल्याने महापालिकेकडून सांगण्यात येत आहे, पण त्यामुळे गेल्या 25 दिवसांपासून 55,000 लोकसंख्येला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो।